त्यांचं, त्यांना कसं वाटतं आज? ओके, काही किलो झालं का? किलो खांड वजन कमी थोडंफार? 9 किलो झालं सर. 9. अरे वा, अभिनंदन अभिनंदन. टोटल वजन किती होतं त्यांचं? 117 किलो होतं सर. वाव, अभिनंदन अभिनंदन. यस, बोला कोमल मॅडम, बोला कोमल मॅडम, बोला, अनम्यूट करा. येस, आवाज येतोय सर? यस यस, बोला मॅडम, बोला. ओके, नक्कीच. पर्सनली मी मोरे मॅडमला विचारेल नक्की. मोरे मॅडम, खरंच उत्तर सांगा सायंटिफिकली जरा हे, कारण की बऱ्याच जणांना वाटलं असेल कुत्र चावलंय, पण त्याच्या मागे मॅडमनी काय फॉलो केलं. आणि लिटरली म्हणजे आज कॉलवरती त्यांनी जे विषय मांडला ना, बऱ्याच वेळा आपण वेट लॉस साठी म्हणजे विचारतो आपण, वेट लॉस साठी तुम्ही फॉर्म्युला 1 घेताय 2 टाइम, नंतर काय ते बरंच फॉर्म्युला 2. वेट लॉस साठी आपण भरपूर डाएट प्लॅन सांगतो, पण नॅचरली वेट गेन त्यांचं झालंय. सगळ्यात महत्वाचं, जरी कुत्रा चावला असेल हे निमित्त मात्र झालं, पण त्याच्यानुसार त्यांनी जे फॉलो केलं, पण एक कोणीच नाही सांगितलं. त्या ज्या ग्रुपला आहेत ना, डेली न चुकता एक मी त्या शेक नाही टाकत, पण त्यांचा स्किन बुस्टरचा रोज फोटो आहे. आणि मी 100% सांगते, हा फक्त स्किन बुस्टरचा रिझल्ट आहे, चेहऱ्यावरचा ग्लो. आणि एक नॅचरली जे रुटीन फॉलो केले त्यांनी 2 टाइम, ते बरंच गजरमा सरांनी सांगितले ते डाएट, ते वेट गेन साठी आहेच, ज्याने नॅचरल फॅट पण क्रिएट झाले, त्याच्यावर चेहऱ्याला तर ग्लो आलाय. पण 100% मी सांगते, सगळ्यात जास्त रिझल्ट डेली मल्टीव्हिटॅमिन आणि स्किन बुस्टरचा असणार आहे. मॅडम, एक खरं सांगा, जसं तुम्ही आता किती वर्षापासून असणार, त्याच्या पेक्षा सुद्धा हा महिना जो तुम्ही फॉलो केलाय न्यूट्रिशन बाबतीत, तर तो कसा फॉलो केलाय? येस, नक्कीच, अगदी बरोबर बोलला मॅडम. कारण जेव्हा कुत्रे चावलं होतं त्याच्या ज्या दिवशी मला असं वाटतं रात्री 3 तारखेला कुत्रे चावलं होतं आणि 4 तारखेला तांबेसर आले होते, आणि तांबेसरांनी मला स्किन लवकर कव्हर व्हावी म्हणून स्किन बुस्टर दिलं होतं. आणि तो कुठेही फोटो व्हायरल झाला नाही किंवा ते सरांनी सांगितलंच नाहीये, मेन म्हणजे की मी काय दिलं. पण तांबे मॅडम आणि तांबे सरांनी, म्हणजे आपण म्हणतो की नाही की डॉक्टरांपेक्षा पण आपला एक आरोग्य सल्लागार, म्हणजे एक हाडा मासाचा जागतिक आरोग्य सल्लागार, त्यांनी विचार केला की ह्या मॅडमला नीड कशाचे, कारण माझी गरज ओळखून त्यांनी स्किन बुस्टर दिलेले आहे. आणि खरंच त्याचा रिझल्ट आलेला आहे, कारण का जे काही इन्फेक्शन झालं ते स्किनला लवकरात लवकर कव्हर करण्याचं काम आपल्या स्किन बुस्टरने केले. चेहऱ्याचा तर ग्लो दिसतोय, पण पायाची जखम भरून येण्यासाठी सुद्धा ती मदत झालेली आहे, कारण त्या जखमेचे डाग पडू नये म्हणून सुद्धा त्या स्किन बुस्टरचा मला उपयोग होतोय. आणि जसे की गजरमल सरांनी डाएट सांगितलं, खरंच आजपर्यंत कधीच फॉलो केला नव्हता. मला दूध भाकर हा प्रकार आवडत नव्हता, पण मी तो तर खाल्लाच खाल्ला, कारण ना इलाज होता, कारण पत्ते पाणी पाळणंच होतं. आणि दुसरी गोष्ट, शेक सुद्धा मी पिलेला आहे. खरं सांगायला म्हणलं तर एक वेलनेस कोच असून सुद्धा आपण शेक प्यायला काय म्हणतात त्याला, कुचारपणा करतो कधी मधी. पण या कुत्र्यामुळे मला पिणं पडलं, कारण मला लवकर बरं व्हायचं होतं. दुसरी गोष्ट, झोप, की मला वारंवार तांबेसरांचं वाक्य असतं की बाई जरा झोपत जा, किती फोनवर बोलत असती. पण माझ्या सल्लागारांनी सुद्धा खूप मदत केली की मला 10 नंतर कॉलच केला नाही, त्यामुळे माझी झोप सुद्धा पुरेशी झाली. 1 महिना प्रॉपर माझी झोप झालेली आहे. स्किन बुस्टर मुळे पाणी जास्त इंटेक झालेलं आहे, कारण स्किन बुस्टर एका ग्लासात घेण्याऐवजी मी एका बॉटल मध्ये घ्यायची, जेणेकरून मला ते पाणी जास्त जावं पोटामध्ये म्हणून. म्हणजे पाणी भरपूर झालं, झोप व्यवस्थित झाली, वेळेवर जेवण झालं. प्रॉपर मला शेक मोरे सर म्हणले की तू बरी झाली तर पुढची कामं होणार आहेत, तू शेक पी, मला नको देऊ, पण तू पी, का, कारण अख्खी टीम तुझ्यावर डिपेंड आहे. त्यामुळं सर स्पेशल ठेव. पण तुम्हाला स्किन बुस्टर का दिलं मी, त्याचं कारण सांगतो. मला पण कुत्रड असलं होतं साधारणतः 19 वर्षापूर्वी, आणि कुत्रड असल्यानंतर त्या ठिकाणचा अजून रोन आहे माझ्या पायाला, आणि कारण ती स्किन लवकर कव्हर होत नाही, आणि ती लवकर कव्हर न झाल्यामुळे मी त्याच्यातून गेलो होतो. मग मी थोडासा विचार केला, तर मॅडमला जर आपल्याला लवकर कव्हर करायचे असेल, शेवटी तुम्ही म्हणजे माझे कामाचे हँड आहेत, आणि कामाचा हँड जर खाली बसला तर काय होऊ शकतं, म्हणून मी विचार केला यांना स्किन बुस्टर द्या पटकन. ओके, आणि त्याचा बेनिफिट झाला. आणि खरोखर म्हणजे मी तुमच्या वडील या नात्याने सांगतो की तुमच्या चेहऱ्यामध्ये जो बदल झाला तो आपला घरच्या सारखा मला व्यक्त करावा वाटला, तुम्ही व्यक्त केला. आणि निश्चित मोरे सर टेन्शन घेऊ नका, घरच्या माणसाची कोणाची दृष्ट होत नाही, आणि तुम्ही बी त्यांच्यामुळे ते भारी दिसायला लागले. आता जसे भारी दिसायला लागले का नंबर 1 चष्मान बिस्मान एकदम टकाटक. ओके, थँक्यू सो मच सर. बोला बोर्डे काका, बोला. ओके ओके, गुड मॉर्निंग सर्वांना. पण हसायचं नाही बरं का कोणीच, म्हणजे जो म्हणजे त्याला हसू नका. मोरे मॅडमना मी ज्या वेळेस आपल्या फॅमिलीमध्ये आले तेव्हापासून ओळखतोय, आणि माझी तर प्रतिक्रिया वेगळीच असणार आहे.
तेज अजिबात नाही चेहऱ्यावर, तेज अजिबात चेहऱ्यावर नाही, पण सतेज आहे. रुको जरा रुको, सतेज आहे, सतेज. बस एवढीच प्रतिक्रिया मला द्यायची होती. सतेज आणि तेज याच्यामध्ये खूप फरक आहे सर. सतेज म्हणजे कायमरूपी तो चेहरा फुललेला, आणि तेज म्हणजे ब्युटी पार्लर मधून आलेला. थँक्यू सर, थँक्यू. आणि काकांची प्रतिक्रिया आली. आता आपण जो सेकंड बॅच